नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आशा या पुस्तकाचं. आशा हे पुस्तक वापरलं जातं NMMS या एक्झामसाठी. आपण पाहणार आहोत आज पुढचा लेसन हा 6 आणि 14 या 2 लेसनना एकत्र केलेलं आहे. आता 14 लेसन काय आहे आणि 6वा लेसन काय आहे. तर 6वा जो लेसन आहे 6th लेसन तो आहे अक्षरांचा मनोरा. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिरॅमिड ऑफ लेटर्स. आणि 14वा आहे अंकांचा मनोरा म्हणजे पिरॅमिड्स ऑफ नंबर्स. पिरॅमिड काय असतं पहा, आपण दहीहंडी फोडायची असते आपल्याला. ही दहीहंडी लावलेली असते, दहीहंडी आपल्याला फोडायची आहे. तर काय करा तुम्ही, पहिल्यांदा 7 मुलांचा थर करता, नंतर मग त्याच्यावरती 5 मुलं, मग 3 मुलं, मग 1 आणि मग हा गोपी उभा राहतो आणि हे फुटतं. हे जे आहे याला म्हणतात पिरॅमिड. काय म्हणतात त्याला? पिरॅमिड. यालाच मराठीमध्ये म्हणतात मनोरा. हे मानवी मनोरे असतात. हे आहेत अक्षरांचे आणि अंकांचे मनोरे. तर त्यासाठी कसं सोडवायचं, काय सोडवायचं व्यवस्थित लक्षामध्ये घ्या. एकदम सोपं आहे. पहा, जसं कराल जसं म्हणाले तसं करत राहायचं आपण. आता पहिला प्रश्न त्यांनी आपला ह्या दिलेला आहे आपल्याला. त्यांनी एक मनोरा, ह्या मनोऱ्यावरती त्यांनी प्रश्न विचारले आहेत. एक लक्षात घ्यायचं, हे मनोऱ्यांचे प्रश्न सोडवताना सिस्पेन्सिल वापरायची, कारण हा मनोरा पुन्हा याच मनोऱ्यावरती 2 किंवा 3 प्रश्न दिले असतात, तर तो पुन्हा वापरायचा आपल्याला. जर पेनाने वापरलं तर काय होईल, हे आपल्याकडे पुन्हा वापरता येणार नाही. म्हणून पेन्सिलने वापरा, खोडून टाका इरेझरनी, रबरनी, आणि पुन्हा पेन्सिलनी दुसरा क्वेश्चन घ्या. आता पहा पहिला प्रश्न, अंकांच्या मनोरा. पहिला प्रश्न कुठे गेला? पहिला प्रश्न काय झाला? पहिला प्रश्न, खाली दिलेल्या अक्षरांच्या मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्या. आता काय दिलं? JEF ला कोण दिला? PIJ. आता पहा, जे कुठं जे दिसतो इथे, JEF फक्त आकृती काढून घ्यायची. त्याला काय दिलाय? PIH. म्हणजे यांनी असं आरशातलं प्रतिबिंब केलं, हो की नाही? जसं इकडनं केलं तसंच या साईडने केलं. तर काय RKL ला काय? मग RKL आखून घ्यायचा. मग सेम इकडं हात वळवायचा आपण, XON. काय येणार उत्तर? XON. ऑप्शन क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. खूप छान पुस्तक आहे. ह्या पुस्तक वापरलं की आपल्याला यश हमखास मिळणार आहे. पुस्तकं विकत घ्या. सुरुवातच आहे आपली जून महिन्याची, त्यामुळे पुस्तक विकत घ्या, तुम्हाला खूप फायदा होणार आहे याचा. दुसरा प्रश्न, EBG ला HEF. आता पहा, EBG ला काय दिला? HCF. तर SLU ला काय? पहिली आकृती अशी होती, दुसरी अशी. मग ह्याला काय येणार? तास येणार आहे. जे करतात तसंच आपण करत राहायचं, सेम टू सेम. कारण आपण कोण आहोत? माकडाचे वंशज आहेत. माकडाचे वंशज काय करतात? जसं माणूस करत तसं माकड करत राहायचं. माहिती ना टोपीवालीची गोष्ट? तसंच करायचं. असं केलं आपण, असं त्यांनी केलं, असं केलं आपण पण असंच करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, QEK ला YIO. Q इथून इथे आला, इथे आलेला आहे, त्याला कोण दिलाय? YIO. ठीक आहे. एक सोडलंय मधलं लेटर त्यांनी, इथे पण मधलं सोडलंय. सेम तसंच करायचं. आता आपल्याला FVN ला FVN असं आहे. सेम टू सेमला काय येणार आहे पहा, उत्तर येणार आहे H, मधलं सोडायचं T आणि L. हे असं होतं, त्याला हे असं केलं. ओके. जशाच तसं उत्तर द्यायचं आपल्याला. हे झाले 2 प्रश्न तुमचे अक्षरांच्या मनोऱ्यावरती. आता पाहणार आहोत अंकांचे मनोरे. अंकाचे मनोरे सेम तसंच असतं, काहीच अवघड नाही. डायरेक्ट प्रश्न पाहूयात. 9, 17. 9 नंतर कोण आहे? 17. आखून घ्यायची रेष, पेन्सिलने आखायची आहे. त्याला कोण दिलं उत्तर? 15, 20. म्हणजे हे डाव्या बाजूला, हे उजव्या बाजूला, सेम टू सेम. इथं जर आरसा ठेवला आपण, इथे जर आरसा टाकला असं मध्ये, इथे जर आरसा टाकला आपण असा मध्ये, हो की नाही, तर काय होणार आहे? हे आरशातलं प्रतिबिंब होणार आहे. तसंच 1 10, तर काय ना इकडं 28 4. लक्षात ठेवायचं, त्यांनी खालून वर गेलेत का वरून खाली आलेत, डावीकडून उजवीकडे गेलेत का उजवीकडून डावीकडे गेले, त्याचनुसार उत्तरामध्ये करायचं असतं. ठीक आहे. खालून वर गेलो 1 14, इथे ना 8 14.
एकाच 10, 8 14. पुढचा प्रश्न. 16ला 18 3. 16 18ला 3 तर 28 30ला काय? आता पाहायचं खाली आहे का दिलेलं नाही, आता त्याच्यावरच करावं लागेल आपल्याला. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की रबर पेन्सिल वापरायची, म्हणजे तीच आकृतीवरती आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न सोडवता येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे? 16 18 3 घ्या. 16 18 3 आखून घ्या. 16 इथं दिसतोय मला, 18 इथं दिसतोय आणि 3 इथं दिसतोय. 16 18 3 28 20ला काय येणार आहे? 28 20 कुठे दिसतंय? 28 28 20. आता हा 13 गायब करून 5 करायचा मग. ओके नाही, 19 दिलं त्याने उत्तर. नाही नाही, त्यांचं चुकते. पहा बरं का, पहा परत पहा. 28 त्यांनी काय लिहिलंय? 16 18 3. इकडे पहा 16 एक कट करून 18 वर आलो आणि पुन्हा एक कट वरून 3 आलंय. तसं इथं काय येणार आहे? 28 हा वरची लाईन आहे. 28 वरून एक कट करून 20 वर, 20 नंतर 19 नाही येणार उत्तर. 28 20 सॉरी 28 30 आहे इथे. काय 28 30 पाहे चुकत. 28 वरून 30 मग येणारे 19. ओके, 28 30 तो उत्तर काय आलं आपलं? 19. ऑप्शन क्रमांक होता का 19? होता. की तो होता चौथा. पर्याय आला आपला चौथा. हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. हे पुस्तक काढलेलं आहे चरडे सरांनी. श्री चरडे सरांचा नंबर तुम्हाला मागच्या लेक्चरला दिलेला आहे. या लेक्चरला नाही देत मी, तर पुढच्या लेक्चरला पुन्हा नंबर देईल तुम्हाला त्यांचा. पाहिजे असेल पुस्तक त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, किंवा मला जर तुम्ही कमेंटमध्ये टाकलं तरीही तुम्हाला पुस्तक मिळायची सोय होईल. ठीक आहे, अभ्यास करा. खूप सारी शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्ती जवळजवळ 48,000 म्हणजे अर्ध लाख रुपये शिष्यवृत्ती मिळायचा चान्स आहे तुम्हाला. घालवू नका. पहिल्या दिवसापासून अभ्यास करा. पुन्हा व्हिडिओ बघा. सातत्याने प्रश्न सोडवा. आणि याचा जो सराव संच आहे यासाठी पुस्तक विकत घ्या. कोणतं पुस्तक विकत घ्यायचं आहे? आशा.